पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे हे भारतातल्या हिंदुस्थानातील जनतेला जे आवाहन केलं त्याच्याबद्दल मला पहिल्यांदा आपल्याला असं सांगायचं आहे की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडं पाषाण या उक्तीप्रमाणे प्रधानमंत्र्यांनी भारतातील देशातील जनतेला आवाहन केलं आहे। यामध्ये मला ह्यातून एवढंच सांगायचं आहे की या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदीला कळून चुकलं आहे की आपण अपेक्षित झालेलं आहे। आपली आर्थिक नीती किंवा परराष्ट्रीय धोरण फसलेलं आहे। कारण नरेंद्र मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना देशाच्या अर्थकारणाचा किंवा देशाच्या राजकारणाचा अनुभव शून्य होता। कारण ते देशाच्या राजकारणात नव्हते, ते डायरेक्ट मुख्यमंत्री पदावरून का नाही पंतप्रधान झालेले आहेत। त्याच्यामुळं त्यांना हे देशाची अर्थव्यवस्था कशी सक्षम ठेवायची किंवा परिस्थितीशी कसं आपण झगडायचं याचा अनुभव नसल्यामुळं आज ही परिस्थिती आलेली आहे। कारण आपण पहा, नरेंद्र मोदी साहेबांच्या अगोदर डॉक्टर मनमोहन सिंग हे 10 वर्ष पंतप्रधान होते, त्याच्या अगोदर ते 5 वर्ष अर्थमंत्री होते आणि ते अर्थतज्ञ होते। त्यांना याचा पूर्ण अभ्यास होता। ह्याच्यापेक्षा अतिशय बिकट परिस्थिती मागच्या काळामध्ये आली असताना सुद्धा कधी कुठल्या पंतप्रधानाने असं आवाहन केलं नव्हतं की तुम्ही तेल कमी वापरा, तुम्ही सोने खरेदी करू नका, तुम्ही पेट्रोल डिझेल वाचवा। ही जी तुम्ही आज बोला लागलात हे तुमचं राजकारणातलं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं हे अपयशाचं हे घोतक आहे। मला एक सांगायचं आहे की नरेंद्र मोदी साहेबांना की तुम्ही आव्हान करता, कधी करता? 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर, त्याचे निकाल लागल्यानंतर, तुमचा इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर। अहो मला सांगा, 27 फेब्रुवारीला तुम्ही इस्रायलला होता, गयामध्ये मेडल घेतला त्यांचं, आणि 28 फेब्रुवारी पासून जगावर या इस्रायलचं, इराणचं, अमेरिकेचं युद्ध लागलं। तुम्हाला कळलं नाही का? तुम्हाला माहित नव्हतं का ह्याचा परिणाम काय होणार आहे, आपल्या देशावर काय होणार आहे? आज मला सांगा, तेल साठाची आपली कुवत किती आहे देशाची? अहो तुम्ही आज तेल, भाजीमध्ये तेल कमी वापरा म्हणून सांगतात, तळलेले पदार्थ खाऊ नका म्हणून सांगता। मग तुम्ही 12 वर्षामध्ये काय केलं?